जय जय रघुवीर समर्थ. नारायण 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 नारायण. ओम 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 ओम. परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. आणि सर्व हरिगुरु भक्तांना स्वानंदाचा राम राम. नारायण. म्हणून पुन्हा एकदा अष्टावक्र गीता. आज याचं स्मरण विशेष होण्याचं कारण काल सद्गुरूंच्या मुखातून ऐकलं होतं. ज्याला गुरुकृपा हवी आहे आणि याच जन्मी याच क्षणी आहे तिथं असेल त्या परिस्थितीमध्ये त्याला भगवत साक्षात्काराची अनुभूती हवी आहे. त्याने अष्टावक्र गीतेला प्राणप्रिय समजून घ्यावं, जाणून घ्यावं. कारण अष्टावक्र गीतेबद्दल असं म्हटलं जातं, एक असाच मुमुक्षु भटकता साधक होता राम. आणि ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर त्याला असं वाटलं की जसं हवी तशी शांती, हवा तसा आनंद आणि आत बाहेर विमल विवेक, स्थिर वैराग असं यातलं काहीच जाणवत नाही. मग दैवयोगानं त्याला कोणाचा पत्ता मिळाला आणि मग आनंदशीला नावाच्या एका महिलेला त्याने पत्र लिहिलं. ती महिला भरपूर बाह्य शिक्षण झालेलं, पण ओशोंच्या सानिध्यात होती. बऱ्याच वेळा असा पत्र व्यवहार होत गेला. काय आपले प्रश्न विचारले गेले आणि त्यांनी प्रश्नाची अगदी थोडक्यात उत्तरं दिली. कारण पुढची व्यक्ती कशी आहे, त्याची भूक किती आहे, का आहे, त्याला काय जाणून घ्यायचं आहे, जिज्ञासा काय आहे, हे जाणल्याशिवाय आणि आपली पक्की खात्री झाल्याशिवाय विचारवंतांनी, ज्ञानवंतांनी एकांतवासी असेल सिद्धांनी त्याला वेळ देऊ नये. ओम. बराच काळ निघून गेल्यानंतर एक वेळ त्याला असं वाटलं की आपण स्वतःच जाऊन भेटून यावं. एक दोन वेळा सुदैवानं प्रयत्न केला, दुर्दैवानं ती भेटल्या नाहीत. पुन्हा पत्र लिहिलं आणि ते पुन्हा पत्र लिहिल्यानंतर त्या पत्राचा मजकूर त्याने म्हणून पुन्हा थोडक्यात त्यांना जे 4 ओळी टाकल्या त्याचा आशय आपल्याला आपल्या सद्गुरूंनी वारंवार करून दिलेला आहे. पुरातन त्यांचे जे जुने सत्संग आहेत गुरुदेवांच्या आपल्या मस्तीतले, त्याच्यामध्ये असा उल्लेख येतो. तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं, धर्मग्रंथ सब जला चुकी है जिसके अंदर की ज्वाला. ह्या पोथ्या वाचल्या, त्या पोथ्या वाचल्या, त्या पोथ्या वाचल्या, मला हे ठीक आहे. मागे सांगितलं होतं ते रस्ता दाखवतात, धर्मग्रंथ रस्ता दाखवतात, पोचवत नाहीत. पोचवणारा पुरुष विरळा असतो. ज्यावेळेस आपण त्याच्यापाशी शरणागती करतो त्यावेळेस तो आपले सगळे दोष निर्दोष नजरेनं पाहत असतो. राम 4 ओळी म्हणून त्याच्या सांत्वनासाठी त्यांनी लिहिल्या होत्या की धर्मग्रंथ सब जला चुकी है जिसके अंदर की ज्वाला. मंदिर मस्जिद गिरजे सबको तोड चुका जो मतवाला. आज आपण इथे तीर्थाला पळतोय, इथे पळतोय, तिथे पळतोय, तिथे पळतोय. हा राम, देव मंदिरात आहे का, देवमूर्तीत आहे का, देवव्रतात आहे का, राम
मंदिर मस्जिद गिरजे सबको तोड़ चुका जो मतवाला, पंडित मोमिन पादरी इनके फंदों को जो काट चुका, बस कर सकती है आज उसी का स्वागत ये मेरी मधुशाला. आणि म्हणून गुरुदेव म्हणायचे, जाम पर जाम पिणे से क्या फायदा. अर्थात त्यांच्या परीनं यथाशक्ती सर्व साधकांना अनेक वेळा अनेक ठिकाणी फिरून फिरून पुष्कळ जागवण्याचा प्रयत्न केला. पण जीवाचा स्वभाव जागणे, झोपणे आणि फसणे, बस आपल्याकडे काहीच नाही. कोणी एक विरळा असतो, कोणी एक विरळा. मागे सांगितल्याप्रमाणे तो कमांडोचं काम करत असतो. जो आपल्या मागे येतो त्याचं रक्षण करतो. म्हणून यह मंदिर नहीं है, गुरुदेवांच्या भाषेत ये आश्रम नहीं है, ये मेरी मधुशाला है. और सदगुरु बना है साकी, और जीवन की मदिरा यहाँ पिलाई जाती है, फकीरों की मस्ती यहाँ पिलाई जाती है. इसलिए सब व्यर्थ की बातें छोड़ दो, बस इतना ही कर लो कि अपनी प्यास बुझा लो, निकल जाओ. प्यास बुझा लो, निकल जाओ. तर सांगायचा आशय काय आहे की वारंवार गुरुदेवाने एकच घणाघात केलेला आहे आपल्या अंतःकरणावर. आणि तो म्हणजे काय की तुमची योग्यता असताना तुम्ही स्वतः नाकारत आहात आणि दृश्याला मूल्य देऊन भोग संग्रहाच्या पाठीमागे आपलं जीवन व्यर्थ गमावतात. ज्या जगातून जायचे, ज्या देहाला जाळून टाकायचे, जे खोटे संबंध खरे वाटत आहेत. अडचण काय आहे? साधन नित्य आहे. जर साधन नित्य आहे तर मग साध्य बी नित्य आहे, हे का लक्षात येत नाही? साधन जर नित्य आहे तर साध्य बी नित्य आहे. आज साधनेच्या द्वारा साधन पाहायचं नाही, तर गुरुकृपेनं ती पाहण्याची एक नजर जी मिळते, त्या साक्षीभावाच्या नजरेने हे सगळं विश्व पाहायचं आहे. अष्टावक्राला ज्याच वेळेस असं वाटलं की हा योग्यतेचा दिसतोय पण पंडितांच्या ताब्यात फसलेला आहे, त्या मंदिरांच्या आणि धर्माच्या ताब्यात हा फसलेला आहे, त्याच वेळेस त्यांना समजलं की यानं जर आपली जिज्ञासा आपल्या शब्दात व्यक्त केली तर माझं पहिलं धडाक्यातलंच उत्तर जे असेल ते अद्भुत. पण ज्यावेळेस जनकाला विचारलं तुला काय अडचण असेल तर प्रश्न विचार. सुरुवात झाली की कथम ज्ञानमाप्नोति, कथम मुक्तिर्भविष्यति, वैराग्यम च कथम प्राप्तमेतत् भूमि में प्रभु, ब्रूहि हे प्रभु, की हे प्रभू, हे सद्गुरुनाथा, हे सिद्ध महात्म्य, हे ज्ञान कसं मला प्राप्त होईल? रात्रंदिवस आता मला याचीच खंत लागलेली. ज्ञान म्हणजेच मला मुक्ती कशी मिळेल? कारण मी इथं बंधनं अनुभवतोय. त्या बंधनाला काटण्यासाठी एक वैराग्याची तलवार लागते, ती माझ्याकडे बोथड झालेली आहे. या बोथड तलवारीनं मी ना दुसऱ्याचा जीव घेऊ शकतो ना स्वतःचा, म्हणजे ना विषयानं संपवू शकत ना स्वतःला. काय करू सांग? माझी तळमळ समजून घे. अष्टावक्रांनी तळमळ समजून घेतली आणि दुसऱ्या धडक्यात सांगितलं, हे बघ, तू मला प्रिय आहेस, कारण मी जो स्वतःला प्रिय आहे त्याला सर्व प्रिय आहे. म्हणून मी त्या प्रियत्वातून तुला सांगतो, तुला जर मुक्तीची इच्छा असेल तर पहिल्यांदा असं समज की ज्या विषयामध्ये तू अडकलेला आहेस असं तुला वाटतंय, ते विषय जे आहेत त्याला विषय समज. यथाशक्ती त्याग करण्याचा प्रयत्न कर, यथाशक्ती त्याग करण्याचा प्रयत्न कर. अन्यथा जो कोणी अडकला आहे त्याला साक्षी भावानं पहा आणि तूच तुला क्षमा करायला शिक. तूच तुझ्यामधल्या आर्जव जागव, तूच तुझ्यातली दया प्रकट कर, तूच तुझ्यातला संतोष प्रकट कर आणि ज्या सत्यासाठी तू माझ्याकडे आला आहेस त्याला तो अमृत समजून त्याचं सेवन करायला लाग. जण का सांगायचा आशय असा आहे बंधूंनो की जगात अनेक शास्त्र झाली, पण गुरुदेवांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अष्टावक्र गीतेसारखं शुद्ध शास्त्र नाही. अगदी गुरुदेवांच्याच भाषेत पुन्हा त्यांनी सांगितलं की वेद सुद्धा फिके पडते या ज्ञानीपुरुषांच्या अनुभवापुढं.
कारण वेद सुद्धा मौनावले, नेती नेती म्हणून शांत झाले. नाही का? अरे धोत्रातल्या पटक्यातल्या आपल्या संतांनी सुद्धा सांगितलं, वेदा नाही नाही कळला अंत पारजाचा. त्या भगवंताला या महापुरुषांनी खेळवलं, तळ हातावल्या आवळ्याप्रमाणे. एवढंच काय, त्यांच्या प्रियत्वाबद्दल त्यांना त्यांच्या दारी सेवा सुद्धा पत्करली. म्हणून वेद फिके पडले हा महापुरुषांच्या अनुभवापुढं. एवढंच काय, उपनिषद गप्प झाली. गप्पा झाली म्हणजे अस्पष्ट आवाजामध्येच आपली आपली उत्तर देऊ लागली उपनिषद. ज्ञाती तत्वा का संसारा शंकराचार्यांनी स्पष्ट व्यक्त केलं की ज्याला ज्ञान झालं, ज्याला सूर्य उगवला तर अंधार कसला, डोळस फक्त तो व्यक्ती असावा लागतो. राम ओम. 21 ते 30 वर्षाच्या काळात गुरुदेवांचे सत्संग जर तुम्ही ऐकले तर तीच तडप होती जी अष्टावक्रांची होती, आणि ती श्रुतबुद्धी सुद्धा तीच होती जी जनकांची होती. कुणी महापुरुष मिळाला तर त्यांचा अनुभव ऐकताना सुद्धा जनकासारखे कान करत होते आणि जिज्ञासू वृत्तीनं प्रत्येकापाशी जात होते की याच्याकडे काहीतरी विशेष वेगळं मिळेल. दारोदारी खाक. अनेकांची अनेक सिद्धांची दारं झिजवली आणि आपल्या इच्छेची राख केली. त्यांच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून टाकली. म्हणून वारंवार त्यांच्या मुखात येतं की इच्छा मात्र बंधन है स्वानंद, जग जाओ तो जग जाओ. क्योंकि जो खुद का नहीं हो किसी का नहीं हो सकता. म्हणून बंधूंनो, काळ लोटत चाललेला आहे. महापुरुषांनी तेच वचन बोललेलं आहे वेदापासून, जागे व्हा जागे व्हा जागे व्हा, तुमची जिज्ञासा जागे करा आणि तुम्ही ब्रह्मस्वरूप कसे आहात ते पहा, तुम्ही भगवत स्वरूप कसे आहात ते पहा, तुम्ही कोणाचे आहात, कुठे आहात हे वारंवार साक्षीबुद्धीनं पहा. म्हणून गुरुदेवांच्या भाषेत सांगायचं तर उपनिषद सुद्धा स्पष्ट आवाजात बोलायला लागली आणि गीतेत सुद्धा स्फटिकासमान अंतर्बाह्य पारदर्शित्व नाही हे तेही मान्य करतात की जसे अष्टावक्र गीतेमध्ये आहे. का बरं? की मी माझ्या भाषेत मागं सांगितलं होतं की 2 पोतेभर लह्या खाण्यापेक्षा मुठभर शिरा खाल्ला बस पोट भरलं. तसं अनेक शास्त्र लह्याप्रमाण आहेत. महापुरुषांच्या अनुभवापुढे फू आहे ते फुकून उडून जातात. म्हणून आयुर्वेदाचं शास्त्र सांगतं ज्याला साखर वाढली, ज्याचा लिव्हर खराब झाला, ज्याच्या किडनीमध्ये घाण अडकली, त्याला सांगते साळीच्या लह्या खा. तसं ज्याला दिवसा देव आवडतो, रात्री भोग आवडतात, म्हणजे अज्ञानामध्ये भोग आवडतात आणि जागृतीमध्ये देव आठवतो, त्यांच्यासाठी हे शास्त्र नाही. ठीक आहे ना? हां, ते त्याच्यासाठी आहे जो रात्रंदिवस तळमळतोय, रडतोय, कसा मिळेल, कोण सांगेल, कोण भेटून देईल, कधी कळेल, कधी हा शेवटचा जन्म करेल. श्वास असा रात्रंदिवस अश्रुपात करतोय. ज्याला खायला अन्न गोड लागत नाही, बसायला गेलं तर पृथ्वी टोचते, भेटायला कुणाला गेलं तर एकांताशिवाय दुसरं काहीच प्रिय नाही. आणि जो वारंवार आपली सत्यबुद्धी करून ज्याचा संग करायचा जातो तो वारंवार फसतोय, त्यालाच हे एकटेपण पचू लागतं. बाकीच्यांना हे एकांतवास उचलून टाकतो. म्हणून सत्यांतकरणाचा साधक जर 4-2 ठिकाणी फसला तर पुन्हा तो कुणालाच मित्र करत नाही, कुणालाही संग देत नाही. असंगत मदळम चित्वा. सतत तलवारीसारखा उघडा एकटा राहतो. असो बंधूंनो, आज महत्त्वाची गोष्ट सांगायची ती आहे की कुठलाही समाज असो, राजनीती असो किंवा कुठली जीवन पद्धती असो, ज्यावेळेस गुरुदेव म्हणतात की तुम्ही अष्टावक्र गीता वाचायला जाता त्यावेळेस त्याच्यात कुठेही प्रभाव तुम्हाला दिसत नाही. अष्टावक्रांच्यावर त्यांच्या वाणीत हा कुठलाही प्रभाव दिसत नाही. तिथे कुठे तुम्हाला राजनीती दिसणार नाही, कुठला समाज दिसणार नाही किंवा कुठल्या अमक्या जीवन पद्धतीनंच तुम्ही गेला तर ते ज्ञान प्राप्त होईल असं त्यात कुठेही तुम्हाला आढळणार नाही.
शुद्ध विमल ब्रह्म विवेक संपन्न असं जे ज्ञान आहे, इतकं शुद्ध, एवढंच काय, अनुभवाच्या अंतःकरणानं जर तुम्ही अनुभवायला गेला तर ते भावातीत वक्तव्यच आहे. म्हणजे ते श्रवण करता करता श्रवण करणाऱ्याला क्षणाक्षणाला असं वाटतं की खरोखर आपण भावातीत आहोत. अर्थात या जगाकडे जो पाषाण हृदयानं पाहतो, तोच काळाच्या अतीत, बस दुसरं कुठलंच नाही, तोच कालातीत आहे. प्रत्येक महापुरुषाला याच्याबद्दल जे अनुभव आले, सारासार सर्वांचे अनुभव एकच निघाले. पण तरी सुद्धा त्या सर्वांचा एक सार काढला तर ते म्हणतात ही अष्टावक्र गीता जनमानसाच्या हृदयावर आणि मानसपटलावर एवढी प्रभावित होऊ शकत नाही. का बरं? त्याचं कारण एकच आहे की सर्वसामान्यांना भोग आणि मोक्ष दोन्ही हवेत. म्हणून सुरुवातीला त्यांना प्रत्येक महापुरुषांनी भक्तियोगाच्या वाटेनं जाऊन सांगावं लागलं. का? तर भक्तीच्या वाटेने जात असताना पुढे ज्ञानच आहे. गाव सोडून बाहेर पडलो की पूर्वी सगळं जंगलच लागत होतं, आता सोडा. पण पूर्वी गाव सोडलं की जंगल लागत होतं, म्हणजे वन होतं, एकांत होतं, प्रिय होतं, शुद्ध हवा होती, शुद्ध पाणी होतं, शुद्ध फळं होती. त्याप्रमाणे हे शुद्ध ज्ञान भक्तीच्या वाटेनं प्रत्येकाला ते प्राप्त होतंच. पण आज बुद्धी कर्मकांडी झाली आणि व्रत उपास वैकल्य दानधर्म यालाच हे भक्ती समजू लागले. आणि विशेष करून तीर्थामध्ये तीर्थत्व न पाहता चंगळवाद सुरू झाले. नारायण. खडसावून गुरुदेवांच्या भाषेत सांगायचं झालं तर ते म्हणते तुम्ही तुमचा प्रभाव कमी केलेला आहे, म्हणून तुमच्या स्वभावाकडे लक्ष द्या. तुम्हाला कोण प्रिय आहे, का प्रिय आहे, काय प्रिय आहे. कारण या ज्ञानासाठी स्वतःचा गुंता स्वतः सोडवल्याशिवाय स्थिरता येत नाही, जशी हवी तशी प्रचिती येत नाही. जी जागृत स्थिती महापुरुषांनी अनुभवली, ज्या जागृत स्थितीमध्ये अखंडते आहेत, त्या स्थितीमध्ये हे राहू शकत नाहीत. कारण एकच, जसा प्रभाव तसा स्वभाव. म्हणून या नाशिवंत जगामध्ये तुम्हाला प्रभाव पडण्याचं कारण काय शोधा, आणि तरीही तुम्हाला प्रिय असण्याचं कारण काय शोधा. देह तर मरता आहे, नाती कोणाची नाहीत, कुणी कोणाचं नाही. मग कर्तव्य आणि कर्म ह्याला खतपाणी घालत त्या प्रभावाखाली कोण दबलेला आहे पहा. राम. समन्वयाबद्दलच्या पुढे जेवढी आस्था दिसते आपल्याला, त्याच्याबद्दल सत्याबद्दल आपल्याला आस्था दिसते का? अर्थात आपण जिथं तिथं सांगड घालायचा प्रयत्न करतो आणि स्वतःला गुरुदेवांच्या भाषेत सब जूते खाते, सब जूते खाते, वही पे पडे रहते. राम. म्हणून समन्वयाबद्दलची जेवढी आग्रही भूमिका अन्य शास्त्रांनी सिद्धांनी सांगितली, अष्टावक्र गीता त्याला ते मुरड घालते, तिथं मुरड घालते. पण अष्टावक्र गीता ही सत्याला कधी मुरड घालत नाही. कारण श्रीकृष्णाची नाराजी हीच आहे की तुम्ही तुम्हाला ओळखलं नाही म्हणून मला ओळखलं नाही. गीता सारामध्ये एवढंच सांगितलेलं आहे.
म्हणून ओळख करून देण्यामध्ये एवढे अध्याय निघून गेले. पण जशी जनकाने जिज्ञासा दाखवली, अष्टावक्रांनी धडक ज्ञान सुरू केलं. का? माझ्या दृष्टीने तू अधिकारी आहेस आणि तू नव्हे, संपूर्ण जग चराचर अधिकारी आहे. पण ढोंग आणि पाखंडाखाली स्वतःचं पांघरून घेऊन लालची पोटी पळवाटा शोधत आहे. राम. म्हणून कधी कधी असं वाटतं, धर्म आणि धर्मशास्त्रांच्या ग्रंथांची बरीच खिचडी करून ठेवली, कारण ती खिचडी सगळ्याला गोड वाटते, कोणाला अपाय होत नाही. थोडंसं गोंजरते, थोडंसं हाताला धरून पुढे नेते, थोडंसं विश्रांती करायला होते, पुन्हा थोडंसं ध्यान करून पुढे नेते, आणि मग हे सगळं बरं वाटतं. गुरुदेव म्हटले, माझ्यापाशी येणारे असे बी येत होते तलवारीच्या धारेसारखे, ऐकल्याने निघून गेले, ब्रह्मसाक्षात्कार करून पडून राहिले. पण असं साध्या भाषेत सांगायचं तर अष्टावक्र गीता कुठे आपल्याला पॉचपीमध्ये अडकवत नाही. ऐकणाऱ्याला काय वाटेल याची पर्वा करत नाही, ऐकणाऱ्याला समजेल की नाही याची चिंता करत नाही. सिद्धांचं हेच लक्षण असतं मूळ. म्हणजे सत्याचं एवढं शुद्धतम ज्ञान, ज्याला समर्थ सारासार विवेक म्हणतात, हे अन्य कुठल्या ग्रंथामध्ये आजपर्यंत गुरुदेव म्हणतात मला कधी भेटलं नाही, मुळीच भेटलं नाही. जरी माझा ग्रंथ योगशिष्ट मला प्रिय असला तरी आतून मला जर विचारलं तर मी मूल्य अष्टावक्र गीतेलाच देतो. का? ती एक घाव दोन तुकडे करते आणि योग वशिष्ठ तुकडे 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 करत राहते. ओम. साध्या भाषेत काय सांगू आणखी तुम्हाला, योग वशिष्ठामध्ये अष्टावक्र गीतेमध्ये तुम्हाला जाणणं सांगितलं, करणं नाही सांगितलं, मानणं सुद्धा सांगितलं नाही, स्वीकारणं सांगितलं. एवढंच काय, जशी मती तशी गती, हा सिद्धांत अष्टावक्रांचा आहे पहिल्या प्रकरणामध्ये. म्हणून जसं गुरुदेवांच्या भाषेत श्रीकृष्णाची गीता ही शपथ घेण्यासाठी लोकप्रिय आहे, ठीक आहे ना, पण मुक्त होण्यासाठी हीच श्रेष्ठ मानली गेली. हा, ती पूजनीय आहे, वंदनीय आहे, काय भगवत वचनानं भरलेली आहे. पण भगवंताने सारासार विचार करून यथाशक्ती प्रत्येकाला पार करण्यासाठी काही ना काही त्यात दिलं. अष्टावक्र गीता म्हटले नाही, मी जसा माझ्यापुरता आहे, जसं आकाश आकाशापुरता आहे, पृथ्वी पृथ्वीपुरते, वायू वायूपुरता आहे, त्याचा कुणीही उपभोग घेऊ शकतं. या पृथ्वीवर कुणीही राहू शकतं, या आकाशात कुणीही विचरण करू शकतं, या जलाला कुणीही प्राशन करू शकतं, या हवेला कुणीही घेऊ शकतं. अष्टावक्र गीता म्हणते तसा जो स्वतंत्र आहे त्यानं हा स्वीकार करावा. समज गया ना? जय जय राम. हो, म्हणून श्रीकृष्णाची गीता, अष्टावक्र गीता, अन्य भरपूर गीता आहेत, भरपूर अजून पुढे होतील. पण तरी सुद्धा सारासार विवेकानं एवढंच येतं की अन्नशास्त्रामध्ये कधी कधी आपण नीट जर पाहायला गेलं तर 2 + 2 किती? 4. अन्यशास्त्रामध्ये 2 + 2 तुम्हाला 5 म्हणून स्वीकारावं लागतं 5 की नाही? की तू हे कर मग ते मिळेल, मग ते मिळालं की ते कर, मग ते मिळालं की ते कर. समसंकेत सांगत नाही ते. 2 + 2 4. अनेक शास्त्र पहा. या गीतेबद्दल असं सांगितलंय
ही गीता म्हणते की 2+2 4च, 3 बी नाही आणि 5 बी नाही. हे कसं काय? ज्ञानीपुरुष ज्यावेळेस तुमच्या सर्वांच्यात असतो तेव्हा तो सर्वरूप झालेला असतो, आणि ज्यावेळेस तो तुमच्यात नसतो त्यावेळी तो आकाश स्वरूप झालेला असतो. ते चिदाकाश, ज्याला केवलम ज्ञानमूर्ती म्हणतो, तत् स्वरूप झालेलं असतं. म्हणून त्याच्यासाठी हे विश्व नाही सुद्धा, आणि तुम्ही दिसाल तर आहे सुद्धा. तुम्ही नसाल तर ते नाही सुद्धा, आणि तुम्ही असाल तर हा ठीक आहे, मग आहे सुद्धा. म्हणून म्हटलं अष्टावक्र गीता म्हणते हे 2+2 4च, बस, 3 नाही, 5 नाही. का? खेळ आहे भ्रम आणि भ्रांतीचा. म्हणून यांच्या शास्त्रामध्ये तुम्हाला कवितेला जागा मिळणार नाही, कथेला जागा मिळणार नाही, गद्यपद्य काहीच नाही. बस जे जसं आहे अनुभव रूपानं तुला देतोय. स्वीकारचे धमक असेल स्वीकार, नसेल मी चाललो. साध्या भाषेत काय, कुठल्याही प्रकारची अष्टावक्र गीतेनं कधी तडजोड केलेली नाही. ठीक आहे. मला एक वचन आवडलं ते तुम्हाला सांगतो वाचून. अन्य शास्त्रामध्ये भक्ताला जसं हवं तसा तो भक्त अर्थ काढू शकतो. कारण तिथे भक्तीचं, कर्माचं, ज्ञानाचं विवेचन असतं. जसं भगवान श्रीकृष्णाने कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ध्यानयोग सांगितला, समतायोग सांगितला. सर्वश्रेष्ठ आहे. पण सर्वाची ती योग्यता नाही. असा प्रत्येकाच्या प्रभावापर्यंत स्वभाव पाहून स्वीकारला की आपली ही योग्यता नाही, आणि ज्याची जी योग्यता आहे तो त्याच्यातच रमला. कुठे ज्ञानावर भर दिला तर कुठे कर्मयोग याच्यावर भर दिला. त्यामुळे गीता सर्वांनाच रुजते आणि पचते. कुणी 12 अध्यायातला भक्त होतो, कुणी 9 अध्यायातला ज्ञानी होतो, कुणी 18 अध्यायातला सारासार खिचडीचा भक्त होतो. त्यामुळे हजारो त्याच्यावर टीकाकार झाले का नाही गीतेवर. कुठे शंकराचार्य, रामानुज, निंबार्क, वल्लभ, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, टिळक, गांधी, विनोबा, सगळ्यांनी आपल्या आपल्यानुसार ही भाष्य लिहिली. म्हणजे असं दिसतो, जर आता आबाळ आलंय की नाही, आपण जर वर पाहिलं किंवा लहान मुलांना आपण पाहिलं लहानपणी, तर ढगाकडं पाहिलं की कुठे हत्ती दिसतो काय, कुठे पाखरू दिसतं, कुठे गरुड दिसतो, कुठे ससा दिसतो. आणि प्रत्येकाला आपला अनुभव विचारला तर तो सांगतो मला हे दिसतंय, मला ते दिसतंय, मला ते दिसतंय आकाशामध्ये, ढगात. बस या महापुरुषांनी सुद्धा गीतेबद्दल असंच वर्णन करत गेले. पण गीता म्हणजे मला जसं जसा कृष्ण दिसतोय असं कोणीच बोलला नाही. कोणी एक बोलला नाही. असं म्हणजे ज्याची जशी कल्पना तसं त्याला दर्शन. असो. अष्टावक्र गीतेच्या बद्दल असं सांगितलं की जे जसं आहे तसं, म्हणजे ही पृथ्वी आहे तर ही पृथ्वीवर आकाश आहे तर आकाशांमध्ये पोकळी आहे तर पोकळी त्याच्यात हवा खेळते. मोठे पण काय आहे अष्टावक्र गीतेचं की तुम्ही स्वतःच्या बुद्धीने अर्थ काढू शकत नाही. तुमच्या स्वला सोडलेत तरच मग अष्टावक्र गीता तुम्हाला स्पष्ट करते. साध्या भाषेत त्यांचे सुस्पष्ट सांगणे आहे
आणि त्यात स्वतःला स्वतःचे काही घुसडता येत नाही, हे विशेष आहे, नाही का? कोणी कोणी म्हटलं ददाम्यहम वहाम्यहम, अनेकाने प्रयत्न केले त्यात काही काही घुसडण्याची गीतेत, अनेक शास्त्रामध्ये, अगदी प्रकरण ग्रंथातल्या संतांच्या ग्रंथामध्ये सुद्धा प्रत्येकानं आपल्या आपल्या नाही, तुकोबांचे अभंग सुद्धा कोणी कोणी असे रचले. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा नरोटी घालायचा प्रयत्न केला. नरोटी म्हणजे मरेचा रोट, तो बी प्रयत्न केला, पण याच्यात कुणी काही घुसडता येत नाही. अशा तऱ्हेने हे अष्टावक्राचं जे वक्तव्य आहे ते हजारो वर्ष झाली तरी त्यात कुणी भर घालू शकलं नाही, कुणी काट शकलं नाही. सांगायचं काय, त्यांच्या अनुभवातून जे निघालंय ते तुमच्या स्वीकृतीनं फार सोपं आहे, आणि तुम्ही नाकारायला जाल तर पुढच्याला त्यात भर घालावी लागते. समजते का? अजून उच्च भाषेत काय सांगायचे शंकराचार्यांच्या या अष्टावक्र गीतेमध्ये शब्दाची कुशलता नाही. ठीक आहे ना? म्हणजे डोळ्यानं पाहायचं आहे तर पाहायचंच आहे, तिथे कुशलतेनं सांगायचं नाही की मी चालत आलो, नाही का? म्हणजे आपण जिथं बसलोय तिथं खाली पाहिलं आणि हळूहळू जर आपण पाहिलं तर हजारो, आपण जेवढं दिसतंय तिथंपर्यंत अंतरचं पार करतो, त्यावेळेस असं म्हणायचं का आपण डोळ्याने चाललो? अंतर तर संपलेलं आहे, मग चालणं डोळ्याचं आहे का? बस गीतेबद्दल ही असं स्पष्ट मत आहे. म्हणजे श्रीकृष्णांच्या बद्दल असं म्हटलं जातं मधुसूदन टीकेमध्ये की ज्यानं जसा हात मागितला भगवंताने त्याला तसा हात दिला. अगदी विषयकार वृत्तीनं जरी कोणी हात मागितला तरी भगवंताने त्याची तीही इच्छा पूर्ण केली. म्हणून तर माऊलीनं सांगावं लागलं की जो जे म्हणशील तो तिला हो. देवा, ज्याला जे हवं आहे ते देऊन टाक, म्हणजे त्याला उपरती होईल आणि जीवनाचं मूल्य कळेल. म्हणजे कोणी यावं आणि भगवान श्रीकृष्णाच्या गुत्तीचा हात धरून चालावं, बस. पण अष्टावक्र म्हणते मी कोणालाही हात देऊ शकत नाही, ती माझी स्वतंत्र मर्जी आहे. ठीक आहे ना? हां, तू राजा आहेस, तू पंडित आहेस, तू बुद्धिमान आहेस, तू पदाधिकारी आहेस, मी तुला काहीच मानत नाही. म्हणून हे असं सुस्पष्ट आणि निरभ्र आकाशासारखं वक्तव्य जे आहे त्या गीतेतल्या प्रत्येक शब्दावर कुठेही मळब नाही, मळ नाही, विक्षेप नाही, आवरण नाही. म्हणजे श्रुती सांगते त्याप्रमाणे ह्या तिन्ही दोष त्याच्यावर नाहीत. म्हणून ही अष्टावक्र गीता ती तुम्हाला आकृतीमध्ये अडकवत नाही, नाही का? भूगोलामध्ये तुम्हाला आकृतीवर चालावं लागतं, गणितामध्ये सूत्रावर चालावं लागतं, नाही का? अन्य भाषेमध्ये व्याकरणावर चालावं लागतं. तसं अष्टावक्र गीता ही तुम्हाला कुठली आकृती दाखवत नाही. मग ती तुम्हाला स्पष्ट सांगते, स्वीकृती कर, पुढे चाल. का? आजपर्यंत मुक्तीसाठी आकृतीच नडलेली आहे. का? निर्गुणातून आला, निर्गुणात जायचं आहे, मग सगुणात अडकता का अडकता? नाही त्याला होकार देता, मी देह नाही, मान्य आहे, ते नाव माझं नाही, मान्य आहे, मग आवाज का देता? हा स्वतः निराकारामध्ये झोपलेला असता तेव्हा स्वहममध्ये एकरूप होता. मग या कल्पनेला, या होकाराला कल्पना का समजत नाही? नाव खोटं आहे, होकार खोटा आहे, जग खोटं आहे, हा देह चाललेला तोही खोटा आहे. खोट्याला खोटं का मानत नाही? म्हणून म्हटलं जातं की सूर्याचा आणि अंधाराचा कधी प्रवेशच नसल्यामुळे आणि भेटच नसल्यामुळे, तसं ह्या ज्ञानी पुरुषांना त्या स्वयंभू त्या ज्ञानामध्ये त्यांचा अखंड प्रवेश असल्यामुळे
त्यांना माया माहीतच नाही, जसं सूर्याला अंधार माहीत नाही. पण आपण हे गृहीत धरून ठेवलं की हा आमचं, हे आमचं काम नाही. आणि पळपुटेपणानं तो विषया भोगासाठी मागे सरला, बाकी काहीच नाही, फक्त विषय भोगासाठी. पण नावर कशाला घालायचं आहे? साधनेनं प्राप्त होत नाही हे वारंवार सर्व महापुरुषांनी आपल्याला का सांगितलंय? की साधनेचा सुद्धा गर्व होईल आणि एक नव्या गर्वामध्ये पुन्हा आणखी कोशात अडकशील. ते साधनेनं मिळत नाही, स्वीकृतीने मिळतो. आणि स्वीकृतीसाठी कृपा लागते, त्याग लागतो. त्याग हाच आहे की नको ते सेवन करायचं नाही, आणि जे प्राप्त आहे त्याचा भोग घ्यायचा नाही. अवघड काय? काहीच नाही, अवघड काही नाही. राम पुन्हा पुन्हा फिरून यावं लागतं, आणि या अभ्यासानं सुद्धा मिळू शकतं आणि एका झटक्यात सुद्धा मिळू शकतं, नाही का? एखादा 2 वर्ष झालं तरी अंथरुणावर मरत नाही, तसाच खेळून राहतो. आणि एखादा खेळता खेळता पडला आणि मेला, असंही पाहतोय. मागच्या आठवड्यात बॅडमिंटन खेळतो 51 वर्षाचा तो ऑफिसर, आणि एका सेकंदात तिथं पडला, संपला. खेळाच्या ग्राउंडवर क्रिकेटमध्ये तसंच पाहिलं. असं नारायण सांगायचं आहे आशय असा की म्हणून कुठल्या महापुरुषाला जर म्हटलं की अष्टावक्र गीता समजून सांगा, तर त्याला फार मोठं कोडं वाटेल. हा समजवण्याचा विषय नाही, हा श्रवणाच्या द्वारे स्वीकृतीचा विषय आहे. समजतंय ना? हा स्वीकृतीचा विषय आहे. आणि ज्यावेळी ध्यानाच्या घरामध्ये, म्हणजे खोल ज्यावेळेस तुम्ही उतरता पाण्यामध्ये, त्यावेळेस सर्व आवाज बंद होते, सर्व दृष्ट बंद होतं, नाही का? पाण्यात बुडी मारल्यानंतर. त्याप्रमाणे ज्यावेळी ध्यानाच्या खोलीत ज्यावेळेस तो उतरतो साधक, त्यावेळी मन बुद्धी चित्त अंतःकरण आपलं आणि परक्याचं कुठलीही व्याख्या करत नाही, आणि कुठल्याही व्याख्येनं तो खोलीत उतरत नाही. म्हणून अष्टावक्र गीता कुठल्या त्या ध्यानामध्ये उतरण्यासाठी तो कुठल्या नामाचा आश्रय घे म्हणून सांगत नाही, की राम राम कर, ओम ओम कर, हरी हरी कर, नाही. बाह्य कशाचा आश्रय आला ते तुम्हाला स्वीकृत करत नाही, बाह्य कुठल्या तुम्हाला आकृतीमध्ये अडकवत नाही. मग काय म्हणतात? त्या महापुरुषाला एवढंच सांगायचे, ज्या सिद्धावस्थेला जे गेलेत, त्या सिद्धावस्थेला ज्यांनी प्राप्त केलेलं आहे, साध्याला ज्यांनी प्राप्त केलेलं आहे, मग ते भगवंत म्हणा, ब्रह्म म्हणा, परमात्मा म्हणा, काही म्हणा, त्याला ज्यांनी हे प्राप्त केलेलं आहे. अगदी या अष्टावक्र गीतेमध्ये सुद्धा अष्टावक्र एका ठिकाणी म्हणतात की तुम्ही काहीही करा, ते ध्यान होणार नाही. जे ध्यान तुम्ही करायला जाता ते ध्यान होणार नाही. शिवजी सांगते तस्मात् ध्यानम समाचरित. पण कुठलं ध्यान? ते ध्यान हे आहे की करता जिथे शिल्लक आहे ते ध्यान नव्हे, जिथे करता शिल्लक नाही ते ध्यान समाधी आहे. म्हणजे खऱ्या आनंदाला सुद्धा तुम्ही वेगळेपणानं भोगायचा प्रयत्न करता, नाही का? मुलात मूल होऊनच खेळावं लागतं, पाण्यात पाणी होऊनच पोहावं लागतं. पण इथं हा ध्यानात स्वतःला वेगळा बघतो आणि वेगळेपणाचा आनंद घेतो. ठीक आहे ना? भगवंताच्या भेटण्यात जे प्रेम नाही, जे रडण्यात प्रेम आहे ते भेटण्यात नाही. ठीक आहे ना? भगवंताच्या भेटण्यात जे प्रेम नाही ते त्याच्या विरहात रडण्यात आहे. हेच गोपीने आठवलंय. ठीक आहे ना? आणि हेच गोपीने साठवलंय. म्हणून तो भेटत नव्हता तेव्हाही त्या तळमळून रडत होत्या, आणि ज्यावेळेस तो भेटला आणि भेटून गेला त्यावेळेस सुद्धा ते अजून रडतात.
तर भगवंताला फक्त आपल्या भक्तातलं खरेपण पाहायचं होतं. तसं ज्ञानीपुरुषाला सुद्धा जिज्ञासूचं खरेपण पाहायचं असतं. खरंच ह्याला हा पाहिजे का? पाहिजे तर का पाहिजे? राम. हो, असं म्हणून सत्याच्या वाटेवर नियती, परमेश्वर, भगवंत, सद्गुरू, जे कोणी समा काहीतरी निमित्ताने एक वेगळी वेगळी प्रोसेस आपल्यासाठी असते. पण विश्वास टाकला तर ते आपल्याला पूर्णत्वाच्या डोहात एकदा तरी बुडवून आणतात. पुन्हा फक्त आपण आपल्या अभ्यासानं ते वाढवायचं असतं. ठीक आहे ना. एकदा गंगेतून स्नान करून आलो का नाही की ओल्या पडदेनंच आपण पुन्हा प्रदक्षिणा करावी हा भगवंताचा आग्रह नसतो. मग प्रेमाच्या स्मृतीनं ती प्रदक्षिणा करायची असते. मग ती ओल्या पडदीचीच असते. त्याप्रमाणे जसं भक्तीत आहे तसं ज्ञानामध्ये सुद्धा अष्टावक्र स्पष्ट सांगतात की ही एक जी भ्रांती आहे तिला नष्ट करायचंय. का? की काहीतरी करणे आणि काहीतरी केल्यानंतर ते प्राप्त होणे ही सुद्धा एक भ्रांती आहे. या भ्रांतीला बाजूला काढण्याचं निमित्त गुरुमंत्र केलं आणि त्या गुरुमंत्राच्या द्वारे तुम्हाला तुमच्या सोहमची स्मृती करून दिली की वासुदेव हा सर्वची स्मृती करून दिली. आणि त्या स्मृतीमध्ये उतरवण्यासाठी तुम्हाला अनुष्ठानं द्यायला लागली. अंतर्मुक्ता टिकत नाही म्हणून मौन द्यावं लागलं. बस समज रे ना. अन्यथा ज्ञानी दिवसभर बोलून सुद्धा मौनच आहे. हा सिद्धांचा अनुभव आहे. राम. म्हणून सांगायचं एवढं की काहीतरी केल्यानं मिळणार आहे हा जो एक भ्रम, कुठेतरी गेल्यानं तो मिळणार आहे, काहीतरी घडल्यानं ते घडणार आहे, घटित होणार आहे. अष्टावक्र तुम्हाला ह्या सगळ्या भ्रांतीतनं, करण्याच्या भ्रांतीतनं काढतात. का? त्यांचं म्हणणं एकच आहे, जोपर्यंत करणाऱ्याचं अस्तित्व जे आहे शिल्लक तोपर्यंत तो भेटत नाही. अस्तित्वाची जाणीव ही तुमचा एक अहंकार आहे सूक्ष्म, त्याला बाजूला सारायचा प्रयत्न करा. समजते का मी काय बोलतोय का नाही? कुठल्या तरी अहंकाराचं अस्तित्व आहे आणि ते हाटी योगातून बाहेर पडतं. समज घ्या ना. ते हाटी योगातून बाहेर पडतं. म्हणून जन्माला आल्यापासून हा हाटयोग आपल्यापर्यंत, आपल्यापाशी मरणापर्यंत तो हाटयोग आपल्याला सतावत असतो. त्याची रूप स्वरूप वेगळं आहे, पण परमातात हाटयोगी चालत नाही. ठीक आहे ना. जसं संसारात फार हट्टी माणूस कोणाला प्रिय नसतो, कोणालाही प्रिय नसतो, तसं हाटयोगामध्ये, परमार्थामध्ये सुद्धा हाटयोग काही क्षणापुरताच, पुन्हा नाही. म्हणून या सर्वाला पार करून जो सहज योगामध्ये, सहज स्थितीमध्ये सहज आहे, त्या महापुरुषाचं जर तुम्हाला भेटणं होत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. नारायण. म्हणून अष्टावक्र म्हणते, साक्षी होऊन जाणं बस माझ्या दृष्टीने हेच ज्ञान आहे, बाकी काही ज्ञान नाही, बाकी काही ध्यान नाही. आणि साक्षी तो एक पांघरलेली वाकळ आहे. मग झोपणाऱ्याला त्या वाकळेचं पुन्हा ध्यान राहत नाही. त्याप्रमाणे पुन्हा साक्षीत्वाचं सुद्धा ध्यान राहत नाही की मी कशाचा तरी आणि कोणीतरी साक्षी आहे, हे भान राहत नाही. असं सांगायचं असे बंधूंनो. असे दिव्य महात्मे या पृथ्वीतळावर होऊन गेले ना, आपल्यासाठी होऊन गेले. कारण आपण जिज्ञासू आहोत, आपण कमीत कमी भक्त आहोत असं स्वीकारतोय. मग ते गुरुभक्त असेल, हरिभक्त असेल, धर्मभक्त असेल काय, किंवा समाजभक्त असेल, कुठल्याही प्रकारच्या, अनेक प्रकारच्या भक्ती आहेत.
म्हणून जिथे कर्तेपणाचा भाग गळून गेला पडला तिथं तुम्ही आम्ही फक्त पाहणारे, फक्त द्रष्टे उरतो. म्हणून धर्मशास्त्रानं सांगितले, देवळात गेल्यानंतर डोळे बंद कर आणि जी मूर्ती दिसते त्याला आत सामावून घे आणि भावरूपानं द्रष्टाच दर्शन होऊन जातो. नाही का? लहान बाळाला बी सांगतो, डोळे बंद कर बापा पुढे, नाही का? निरंजनावरून हात फिरवायचा आणि डोळे बंद करून त्या ज्योतीला आतमध्ये घ्यायचं, नाही का? मग गुरुदेवानी काय सांगितलं, ज्योतशी ज्योत जगाव, माझी ज्योत घ्या आणि तुमची ज्योत पेटवा, माझं ज्ञान घ्या आणि तुमचं अज्ञान घालवा. एवढंच ना, बाकी काय करायला सांगितलं. म्हणून इथेही पुन्हा मग तिथे त्यांच्याबरोबर राहणाऱ्यांनी भाग केला की तुम्ही गृहस्थी आहात आणि आम्ही आश्रमवासी आहोत, नाही का? भेदाभेद अमंगळ. म्हणून बाबा तुझं ज्ञान, तुझी समज, तुझा धर्म, तुझं सगळं काय असेल ते तुला लग लाभ. पण ज्याला पार व्हायचे त्याने आपला विवेक जागा ठेवायचा. कुणात आहोत, का आहोत. म्हणून जसा आपला स्वभाव आहे तो अध्यात्माच्या योग्य आहे का, भक्तीच्या योग्य आहे का, ज्ञानाच्या योग्य आहे का, तो पाहावा आणि त्याच्यातला जो वेगळा प्रभाव पडतोय तो बाजूला काढावा. कुठल्या प्रभावामुळे हा स्वभाव माझा बिघडतोय त्याला बाजूला काढावं. का तर सकाळी सांगितल्याप्रमाणे शेवटी उरतं तर फक्त संबंध उरतो. चांगला असेल किंवा वाईट असेल, उरतो तो संबंध आणि जोडतो तो संबंधच. म्हणून संबंध जोडणे याला प्रेम म्हणतो, संबंध तुटणे याला द्वेष म्हणतो. आज सकाळी संतोष बरोबर जी चर्चा झाली त्याचा सारासार हाच होता. गुरूंच्या बरोबर संबंध जोडला आणि संबंधाने एकाकार व्हायचं राहिलं बाजूला आणि द्वेषबुद्धी, दोषबुद्धी निघाली, हट्टबुद्धी निघाली आणि त्या प्रभावाखाली आपला स्वभाव बिघडला आणि परमार्थापासून आपण पुन्हा दृष्टी झालो, परमार्थाची फक्त दृष्टी झालो आणि संसाराशी एकरूप झालो, विषयाशी एकरूप झालो. असो, अवघड काहीच नाही, अवघड आपण करून ठेवलंय. का? मुलगा बिघडला म्हणतो, मुलगा नाही बिघडला, आपण सूट दिली, आपण दुर्लक्ष केलं, आपण आपल्याला वेळ दिला, त्याला नाही दिला. हे जसं व्यवहारात आहे परमार्थात तसंच आहे. खरी भूक नव्हती आणि ज्यावेळी खरी भूक लागेल त्यावेळेस वेळ नसेल, हे सत्य आहे. का? महापुरुषांच्या कृपेने जी आपल्या ठिणगी पडलेली असते ती आपल्याला विजल्यासारखी दिसते, तर ते विजू देत नाहीत आणि ती ठिणगी अंतिम काळात ज्यावेळेस भडकते त्यावेळेस खूप त्रास होतो की मी फार फार गमावलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर समर्थांच्या भाषेत विश्व गमावलेल्याचं दुःख जे होत नाही तो महापुरुष गमावलेल्याचं दुःख होतं. ठीक आहे ना? एक वेळ प्राण गेलेल्याचं दुःख होत नाही, पण संबंधापासून तुटलेल्याचं दुःख होतं. का? सर्व प्रकारे सर्व पुण्य त्यावेळेस जागा होतं आणि आपल्या चुकीचं आपल्याला दर्शन करून देतं आणि आपलं अंतःकरण बी त्यावेळेस इतकं पवित्र झालेलं असतं की त्याला ते स्वीकारतं आणि अश्रुपाताशिवाय त्याच्यापाशी काहीच उरत नाही. पण नियतीच्या खेळाप्रमाणे दिवसानंतर रात्र आहे, रात्रीनंतर दिवस आहे, जन्मानंतर मृत्यू आहे, मृत्यूनंतर पुन्हा जन्म आहे. सार काय सांगतोय अष्टावक्र गीतेचा की ते म्हणते द्रष्टा होण्यातच ज्ञान आहे तुझं. म्हणून पहिल्यांदा तू तुझ्या दुर्गुणांचा द्रष्टा हो, सगुणाचा द्रष्टा हो आणि सगुण आणि निर्गुण, गुण आणि अवगुण दोन्हीला गुरुचरणी अर्पण कर, आवाहन कर, पुन्हा पुन्हा आवाहन कर.
आणि मग जे स्वतःमध्ये स्वरूपानं जे ज्ञान बसलेलं आहे त्याच्या बाजूचं मलविक्षेप आवरणशास्त्राप्रमाणे ते तिन्ही आवरणं काढून टाकतात, तिन्ही आवरणं. आणि मग एक बीज, द्विबीज, त्रिबीज हे जसं बियामध्ये आहे तसं सत्व, रज, तम या 3 बीजांच्या पलीकडे जे सत्य आहे त्याचं दर्शन करून देण्यासाठी ते समर्थ आहेत. हो, मला आवडलं काय माहिती आहे का, ज्यावेळेस या ग्रंथांचा अभ्यास करत होतो पाहायला गेलं तर नीट अष्टावक्र गीतेमध्ये अष्टावक्र कुठला राज्यकर्ता होता का? अष्टावक्र कुठले राज्यकर्ते तर नव्हते. म्हणजे कुठली राजनीती त्यांच्या घरामध्ये, कुठला सामाजिक पुढारी होते का ते? काहीच नव्हतं. अच्छा, एका धर्मसंस्थापक म्हणून त्यांना काय करायचं होतं का? काहीच नाही. म्हणजे त्यांना काय सांगायचं नीट ऐकून घ्या. किंवा एखादा मठाधिपती होता, महंत होता का? एखादा कुलगुरू होता का? एखादा राजगुरू होता का? काहीच नाही. म्हणजे आता हे पंतप्रमुख, हे टोळे काय काय ते दिंडी प्रमुख, अमुक प्रमुख, काही होतं का? काहीच नव्हतं. मग काय होतं? ते म्हणतात मी माझं अस्तित्व काहीच ठेवलं नाही म्हणून माझ्याबद्दलची माहिती कुणी काही सांगूच शकत नाही. का बरं माहिती आहे का? कथा म्हणते ते गर्भातच ज्ञानी होते. म्हणजे खूप 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 भगवंताची कृपा आहे तुमच्या आमच्यावर. अशा गुप्त पुरुषाला पाठवलं, ते ज्ञान प्रकट केलं, तो पुरुष गुप्त झाला, ज्यानं आपली पाठीमागे काहीच माहिती ठेवली नाही. अद्भुत कमालीचा महापुरुष. बस म्हणून भावगर्भित कल्पनेनंच फक्त आपण त्यांना पाहू शकतो, वंदन करू शकतो. बाकी स्वतःचं म्हणून त्यांनी अस्तित्व काहीच स्वीकारलं नाही, आणि मायेलाही स्वीकारलं नाही, आणि आपल्या अस्तित्वालाही स्वीकारलं नाही. बस जे परमतत्व जसं आहे तसं अनुभवलं. आणि 1-2-3 जणांना त्यांनी तिथं ते उल्लेख केलाय त्यांच्या जीवनचरित्रात. तेवढ्यानंच त्यांनी सांगितलं. आणि फक्त त्यांच्या जीवनाबद्दल 1-2 दंतकथा म्हणून इथं प्रकट मागे राहिल्या. बाकी त्यांनी त्यांचं त्यांच्या संवादाशिवाय दुसरं काहीच अस्तित्व ठेवलं नाही. पण असो, सर्वसामान्यांचा कथेवरच विश्वास जातो आणि त्यात गुणावगुणांची जन्म होतो. ठीक आहे ना? गुण आणि अवगुणांचा जन्म होतो. म्हणजे एकाच आई वडिलाला 2-3-4 मुलं असतात, पण देशकाल परिस्थितीनुसार त्यांना वागणूक मिळते आणि मग आई वडीलच त्याच्यात गुण आणि दोष शोधतात, नाही का? हा असा आहे ती तशी आहे. त्याप्रमाणे ज्यांना जगप्रिय आहे, भोगप्रिय आहे, विषयप्रिय आहेत, कर्णप्रियता आहे, ते गुणदोषामध्ये अडकतात. अष्टावक्र गीता म्हणते असं काहीही मी तुम्हाला पाहण्याची संधी देणार नाही. वरातीचं घोडं जसं फक्त पुढंच लावून चालतं, नाही काय? दोन्ही डोळ्याला आवरणं घालतात की नाही, आणि वरातीच्या घोड्याला फक्त पुढं दिसतं कोण? फक्त बँडवाले, कोण? फक्त बत्तीवाले. बस अष्टावक्र गीता म्हणते मी फक्त ती तुला दाखवणार आहे, तुझी व्यापकता दाखवणार आहे, आणि त्याचा विश्वसनीय तूच आहेस, अन्य कोणी नाही. की कोणी तुला बोट करावून सांगावं की तू साक्षात्कारी झालास, आता जसा आहे तसा राहा. नाही, जसं जेवण केल्यानंतर स्वतःची प्रचिती स्वतःला येते, स्नान केल्यानंतर स्वतःची शीतलता स्वतः अनुभवतो, त्याप्रमाणे साक्षात्कारानंतर स्वतःची शीतलता, स्वतःचं भरपेट किंवा स्वतःची तृप्ती हे तुला स्वतः करून देईन. स्वीकृती तुझ्यावर आहे, आणि स्वीकृतीनंतर मला तुझ्यापाशी थांबण्याची गरज नाही. जय जय अवधूत अंजनसी गुरुदेव. राम राम राम. पुन्हा सांगतो,
म्हणून ही अष्टावक्र गीता म्हणजे साराचा सार, सर्व ग्रंथांचा सार. म्हणजे ऊस वाकडा असला तरी रस वाकडा नसतो, नाही का. मंदिर थोडंसं वाकडं तिकडं बांधलं असलं तर त्यातलं आकाश वाकडं नसतं, किंवा घडा फुटला तर त्यातलं आकाश फुटलेलं नसतं घड्यातलं. कारण जे जे निर्विकार आहे, जे जे निर्विकार आहे ते नित्य आहे. आणि जे जे विकारग्रस्त आहे ते मायावी आहे. म्हणून तुझ्याच मनाला तू विकारात घातलंस आणि तुझ्याच मनाला तू निर्विकार पाहतोयस. त्या दोन्हीचा तू द्रष्टा हो. मनच भगवंत आहे, मनच सैतान आहे, मनच राक्षस आहे, मनच मनुष्य आहे, मनच पशु आहे. बस सर्व हे मनच आहे. साध्या भाषेत अष्टावक्र शेवटी सांगतात, आत बाहेर लक्ष दे, आत आणि बाहेर लक्ष दे. जसा उंबरट्यावरचा दिवा दोन्हीकडे प्रकाशित असतो, तसं सगुणाच्या खेळीत तुला रमायचं असेल तर सगुणाकडे लक्ष दे. तुझ्या रूपाने हे सर्व आहे किंवा भगवत स्वरूपाने हे सर्व आहे. दोन्हीत तुला जे काय स्वीकारायचे ते स्वीकारण्यासाठी तू स्वतंत्र आहेस. पण थोड्याशा भागामध्ये कुठे कुठं त्यांनी भक्तियोग बी सांगितला, थोडासा आणि बंद केला. का? जोपर्यंत देहप्रिय आहे तोपर्यंत दृश्यप्रिय आहे, तोपर्यंत तू भक्तियोगाच्या वाटेने चाल. आणि विरक्ती तुला साधता आली तर एक घाव दोन तुकडे कर. का? तर कधी ना कधी आणि कुठे ना कुठे, केव्हा ना केव्हा हे सर्व सोडून जायचं आहे, हे विसरू नकोस. आणि त्यावेळी महापुरुषांच्या कृपेने ही ठिणगी ज्यावेळेस भडका करते ना, आपला विवेक जागा करून आपल्याला दाखवते की आपलीच चापलुसी आपल्या पुढे आणून देते, आपलाच हटवादीपणा आपल्या पुढे आणून देते, आपलीच मूर्खता आपल्या पुढे प्रकट होते. त्यावेळेस संधी गमावलेल्याचा क्रोध आपणच आपल्यावर एवढा करतो की जसं आपल्याच नखानं आपलं चमडं उकाडतो. साध्या भाषेत अष्टावक्र पुन्हा पुन्हा सांगते, जागा हो. आणि जागा झाला असेल तर पुन्हा झोपू नको. आणि त्यासाठी सूर्याची उपासना श्रेष्ठ सांगितली. म्हणजे सूर्य जसा मावळत नाही तसा जागृतीमध्ये सुद्धा, म्हणजे तसं अज्ञानात आणि ज्ञानात दोन्ही ठिकाणी साक्षी भावणारा. इति कृष्णार्पणमस्तु, इति सद्गुरु अर्पणमस्तु. राम 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 राम. नारायण.